नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 28 जानेवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. शोभन नाम संवत्सर आहे, सूर्याचं उत्तरायण चालू आहे. हेमंत ऋतू आहे, पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची तृतीया आहे, नक्षत्र मघा आहे, योग सौभाग्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:25 ते 4:48 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:16 ते 1:04 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:48 ते 6:11 आणि यमगंड काळ दुपारी 12:40 ते 2:02 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरु शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार आहे. आजच्या दिवशी हर्षल आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु आणि शुक्राचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र आणि शनीचा लाभ योग होणार आहे. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी चंद्र आणि शनीचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणारा गुरु बरोबर आणि भाग्यात असणारा शुक्र बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्याच राशीतला गुरु आणि भाग्यातला शुक्र हे सुद्धा परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. तुमच्याच राशीतला हर्षल आणि भाग्यातला बुध हे सुद्धा त्रिकोण योग करणार आहेत. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी चंद्र आणि शनी तुमच्या पंचमातला शनी तुमच्या पंचमातला चंद्र आणि लाभातला शनी हे सुद्धा प्रतियोग करणार आहेत. भाग्यातला शुक्र आणि लाभातला शनी हे लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी असा असणार आहे. आज तुम्हाला भाग्याची संपूर्ण साथ लाभणार आहे. जी कामं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम अशा प्रकारचा असणार आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारापुढे बाहेर फिरला जाण्याचा एक सुद्धा संभव होतो. तुमच्या दोघांमध्ये हार्मनी सुद्धा उत्तम स्वरूपाची दिसून येईल. दिवस उत्तम आहे, चांगले आहे, त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातला गुरु आणि अष्टमातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. व्ययातला गुरु आणि अष्टमातला शुक्र हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. त्याचप्रमाणे व्ययातला हर्षल आणि अष्टमातला बुध हे सुद्धा त्रिकोणयोग करणार आहेत. दशमातला शनी आणि अष्टमातला शुक्र हे लाभ योग करणार आहेत. चतुर्थातला चंद्र आणि दशमातला शनी हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींवर कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक संभव होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवशी तुम्हाला काही अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात थोडेफार विचार असतील, परंतु दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातला गुरु आणि सप्तमातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. लाभातला गुरु आणि सप्तमातला शुक्र हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत. त्याचप्रमाणे तृतीयातला चंद्र आणि भाग्यातला शनी हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. सप्तमातला बुध आणि लाभातला हर्षल हे त्रिकोणयोग करणार आहे. सप्तमातला शुक्र आणि भाग्यातला शनी हे लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात तुमच्या कामामध्ये व्यस्त असाल. जी कामं तुम्ही हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. कोणाला काही कमिटमेंट करायचं असेल, प्रॉमिसेस करायचे असेल तर त्याकरता आजचा दिवस अतिशय चांगला राहील. छोटे मोठे प्रवास योग सुद्धा आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात संभवतात. तुमचे मित्रपरिवार असेल त्याच्याने तुम्हाला काही चांगले सल्ले मिळतील, काही चांगले लाभ सुद्धा मिळतील. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास.
कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. भाग्यातला गुरु आणि दशमातला गुरु आणि षष्ठातला शुक्र हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. षष्ठातला बुध आणि दशमातला हर्षल हे परस्पर त्रिकोण करणार आहे. षष्ठातला शुक्र आणि अष्टमातला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. द्वितीयातला चंद्र आणि अष्टमातला शनी हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय किंवा त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा आजच्या दिवशी होऊ शकेल. त्याचप्रमाणे काही अनपेक्षित लाभ सुद्धा संभवतात. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कागदोपत्री व्यवहार तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये आजच्या दिवशी करणं योग्य ठरेल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातला शुक्र आणि भाग्यातला गुरु हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत. त्याचप्रमाणे पंचमातला शुक्र आणि भाग्यातला गुरु हे सुद्धा त्रिकोणीय करणार आहेत. तुमच्या राशीतला चंद्र आणि सप्तमातला शनी हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. त्याचप्रमाणे सप्तमातला शनी आणि भाग्यातला शुक्र हे परस्पर लाभयोग करणार आहेत. पंचमातला बुध आणि दशमातला हर्षल हे सुद्धा परस्पर त्रिकोणीय करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभ फलदायी असा असताना आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं तुम्ही हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. भाग्याचे साथ उत्तम लाभेल. आज तुमची एनर्जी आणि तुमचा आत्मविश्वास हा जबरदस्त दिसून येईल. फक्त जर विवाहित असेल तर वैवाहिक निर्धार छोट्या मोठ्या गोष्टीवरून थोड्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस अत्यंत शुभ फलदायी असाच असणार आहे. काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळतील. दिवस चांगले आहे त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातला गुरु आणि चतुर्थातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातला शुक्र आणि अष्टमातला गुरु हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. त्याचप्रमाणे चतुर्थातला शुक्र आणि अष्टमातला हर्षल हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. व्ययातला चंद्र आणि षष्ठातला शनी हे प्रतियोग करणार आहेत. चतुर्थातला शुक्र आणि षष्ठातला शनी हे परस्पर लाभयोग करणार. आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील, दगदगीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती कामं होतील सुद्धा. जी कामं बराच वेळ खोळंबलेली आहेत, रेंगाळलेली आहेत, अशी कामं सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील. काही अनपेक्षित लाभ सुद्धा आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहते. एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. सप्तमातला गुरु आणि तृतीयातला शुक्र याबरोबर आता चंद्र त्रिकोण योग करणार आहेत. त्याचप्रमाणे सप्तमातला तुमच्या लाभातला चंद्र आणि पंचमातला शनी हे परस्पर प्रतियोग करणार आहे. सप्तमातला गुरु, सप्तमातला हर्षल आणि ला तृतीयातला बुध हा परस्पर लाभयोग करणार आहे. तृतीयातला शुक्र आणि पंचमातला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही जर तुमचे जे मित्रपरिवार असेल त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. त्याचप्रमाणे काही चांगले सल्लेसुद्धा मिळू शकतील. तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तुमची जी काही महत्त्वपूर्ण कामं असतील ते येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जरूर हाती घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये थोडीशी धावपळ, दगदग जास्त वाढेल. मात्र कामं पूर्ण होताना दिसतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातला गुरु आणि द्वितीयातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातला शुक्र आणि षष्ठातला गुरु हे सुद्धा त्रिकोण योग करणार आहेत. द्वितीयातला बुध आणि षष्ठातला हर्षल हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातला शुक्र आणि चतुर्थातला शनी हे परस्पर लाभ योग करणार आहे. चतुर्थातला शनी आणि दशमातला चंद्र हे परस्पर प्रतियोग करणार. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी सुद्धा आजचा दिवस अतिशय चांगला राहील. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण गुंतवणुकी आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आर्थिक संदर्भातले महत्त्वपूर्ण व्यवहार होण्याची शक्यता राहील. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. काही अनपेक्षित लाभ सुद्धा संभवतात. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास.
धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातला गुरुबरोबर आणि तुमच्याच राशीत असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. तुमच्याच राशीतला शुक्र आणि पंचमातला गुरु हे सुद्धा परस्पर त्रिकोणीय करणार आहे. तुमच्याच राशीतला बुध आणि पंचमातला हर्षल हे सुद्धा परस्पर त्रिकोणीय करणार आहे. तुमच्या राशीतला शुक्र आणि तृतीयातला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. भाग्यातला चंद्र आणि तृतीयातला शनी हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा असणार आहे. तुमचा काल आज तुमचे एनर्जी लेवल आणि कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. भाग्याचे उत्तम साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. भविष्यकालीन नियोजनाच्या संदर्भामध्ये काही महत्त्वपूर्ण इंट्युशन्स तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकतील. जरूर त्यावर काम करा. भविष्यात ते तुमच्यासाठी शुभफलदायी अशाच असणार आहे. त्याचप्रमाणे अनपेक्षित काही लाभ होण्याची शक्यता राहील. मित्र परिवारापुढे बाहेर फिरल्या जाण्याचा एक संबंध जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. जर विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायचे असेल तर आजचा दिवस उत्तम राहील. खोळंबलेली रखडलेली कामं सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता आणि त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण सकारात्मक तुम्हाला अनुभव आजच्या दिवशी नक्की येतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. घरातले जे वृद्ध व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातला शुक्र आणि चतुर्थातला गुरु याबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. वेळातला शुक्र आणि चतुर्थातला गुरु हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत. वेळातला बुध आणि चतुर्थातला हर्षल हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत. वेळातला शुक्र आणि द्वितीयातला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहेत आणि अष्टमातला चंद्र आणि द्वितीयातला शनी हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. आजचा जो दिवस आहे थोडासा महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं राहील. मात्र आजच्या दिवशी अनपेक्षित काही लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक संभवतो. काही उत्तम लाभ सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी संभवतात. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला गुरु आणि लाभातला शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. लाभातला शुक्र आणि लाभातला बुध आणि तृतीयातला हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. लाभातला शुक्र आणि तुमच्याच राशीतला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहे. तुमच्याच राशीतला शनी आणि सप्तमातला चंद्र हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा एक संभवतो. त्याचप्रमाणे काही उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकते. अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात मित्रपरिवाराकडून सुद्धा काही चांगले मोलाचं मार्गदर्शन तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकेल. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला गुरु आणि दशमातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. दशमातला शुक्र आणि द्वितीयातला गुरु हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. दशमातला बुध आणि द्वितीयातला हर्षल हे सुद्धा परस्पर त्रिकोणीय करणार आहेत. दशमातला शुक्र आणि व्ययातला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. षष्ठातला चंद्र आणि व्ययातला शनी हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. खास करून जर का तुम्ही कोणता व्यवसाय करत असाल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण सकारात्मक घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक सुद्धा संभवतो. अनपेक्षित काही लाभ येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला मिळू शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 28 जानेवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.